हेतू चांगला असला की मदत ही मिळत असते आणि ध्येय निश्चित असलं तर यश मिळणे अशक्य नसते। फक्त आपला चांगला हेतू असला पाहिजे। समाजात असे भरपूर चांगले दाते आहेत की ते चांगल्या कामात सदैव मदत करत असतात। त्यांचं फक्त एवढंच म्हणणं असतं की आपण केलेल्या मदतीचा फक्त सदुपयोग झाला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत त्याचा दुरुपयोग होता कामा नये। चाळीसगाव तालुक्यातील आमच्या पिंपरी बुद्रुक गावात स्पर्धा परीक्षेची व पोलीस सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी गावातील संरक्षण विभागात कार्यरत व सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या सहकार्याने निर्माण करण्यात आलेल्या क्रीडांगणात भरतीच्या मैदानी चाचणीची तयारी चांगल्या प्रकारे चालू होती। परंतु साधारण परिस्थितीमुळे काही तरुणांना पुस्तक घेताना आर्थिक समस्या येत होती आणि ही गोष्ट सेवा सहयोग फाउंडेशनचे सारथी आदरणीय गुणवंतदादांच्या कानी पडली आणि दादांनी क्षणाचाही विलंब न करता काही दिवसातच पुण्यातील शिका कौल मॅडम, सरोज साहू सर व रितेश ठोंबरे सर या दात्यांच्या सहकार्याने पोलीस सैन्य भरतीची व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अनेक महत्त्वपूर्ण पुस्तक उपलब्ध करून दिली। त्याबद्दल आमच्या पिंपरी गावातील पोलीस सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांच्या वतीने, गावातील संरक्षण विभागात कार्यरत असलेल्या जवानांच्या वतीने व पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने मी राजेंद्र पाटील, शिका कौल मॅडम, सरोज साहू सर, रितेश ठोंबरे सर, सेवा सहयोग फाउंडेशनचे व तसेच इच्छुक दात्यांचा व गरजवंत विद्यार्थ्यांचा समन्वय घालून देत ज्ञानदानाच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत सहकार्य करणाऱ्या आदरणीय गुणवंतदादांचे मनापासून आभार व्यक्त करतो व भविष्यातही आमच्या गावातील पोलीस सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी दादांचं सहकार्य सदैव लाभत राहील ही आशा करतो। गुणवंतदादांच्या सहकार्याने या अगोदरही आमच्या पिंपरी गावात पृथ्वीचा समतोल राखण्यात महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या जल, जंगल आणि जमीन या महत्त्वपूर्ण घटकांसंबंधित समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत। मी परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो की भविष्यात ही दादांच्या हातून असेच सत्कर्म घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा सहयोग फाउंडेशन।